आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत आता बौद्ध समाजाचा महामोर्चा निघालेला आहे। पोलिसांनी मेट्रो सिनेमा चौकातच आता हा मोर्चा थांबवलेला आहे। बौद्ध गया मंदिर कायदा 1949 कायदा रद्द करावा, बौद्ध गया महाविहार याचा ताबा पूर्णपणे बौद्ध समाजाकडे द्यावा, यासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। या ठिकाणी आता आनंदराज आंबेडकर सुद्धा दाखल झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा बौद्ध समाजाचा आता हा मोर्चा निघालेला आहे। पोलिसांनी हाच जो मोर्चा आहे तो मेट्रो सिनेमा चौकामध्ये हा मोर्चा अडवलेला आहे। आता तिथे या मोर्चामध्ये आनंदराज आंबेडकर सुद्धा दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय ही थेट दृश्य जी आहेत ही या आनंदराज आंबेडकर सोबत आहे, टिकटॅक करतोय। त्यामुळे जो बौद्ध गया महाविहारचा ताबा पूर्णपणे बौद्ध समाजाकडे द्यावा, यासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। आनंदराज आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत हा बौद्ध समाजाचा महामोर्चा सध्या निघालेला आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, नेमकी आता तिथली परिस्थिती कशी आहे? मी सध्या या मेट्रो चौकामध्ये आहे। आपण पाहताय मोठ्या प्रमाणामध्ये इथे बौद्ध समाजाची लोक जमा झालेली आहेत आणि यांची मागणी जी आहे ती बौद्ध गया कायदा जो आहे तो रद्द करावा आणि बिहारच्या ठिकाणी जे महाविहार आहे, बौद्ध गया महाविहार आहे, त्या ठिकाणी पूर्णतः ताबा हा बौद्धांचा असावा अशी त्यांची मागणी आहे। त्या मागणीसाठी आज हा अतिशय महामोर्चा, मोठा मोर्चा इथे निघालेला आहे। अगदी आझाद मैदानपासून ते मेट्रो सिनेमाच्या चौकापर्यंत हा मोर्चा आहे आणि बौद्धजन पंचायत समितीच्या मार्फत हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आणि त्यासाठीच इथे आपण पाहताय आनंदराज आंबेडकर देखील इथे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आनंदराज आंबेडकर आपल्या बरोबर आहेत की नेमकं त्यांची मागणी काय आहे, काय सांगतात? सर, काय सांगाल? आज आपला हा मोर्चा नेमका काय आहे आणि तुम्ही मागाशी देखील मोर्चा काढला होता, पोलिसांनी कसा तुमच्या बरोबर व्यवहार केला? आज हा मोर्चा महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आम्ही केलेला आहे की या देशामध्ये प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य आहे आणि आज बौद्ध धर्माचं जे अत्यंत पवित्र स्थान आहे महाबोधी बुद्ध विहार, जिथे तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्या इथे सम्राट अशोकानं अत्यंत भव्य दिव्य असं महाबोधी बुद्ध विहार निर्माण केलं, त्या महाबोधी बुद्ध विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं, ते आज ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। आणि आमचं म्हणणं आहे की आमच्या धर्माचं ते स्थान आहे ते आमच्याकडेच मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आपण पाहताय इथे आनंदराज आंबेडकर आहेत आणि संपूर्ण जर आपण एक नजर फिरवली तर इथे पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागलेला आहे। चारी बाजूने पोलिसांनी इथे बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि या सगळ्या लोकांना, आंदोलन करणाऱ्या, मोर्चा करणाऱ्या लोकांना इथे थांबवून ठेवलेलं आहे। आता यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कधीपर्यंत पूर्ण होतात, कशापर्यंत पूर्ण होतात ते बघावं लागेल। सर, मोदी सरकार आणि केंद्रीय जे सरकार आहे त्यांच्या विरोधात आपला मोर्चा आहे। केंद्र सरकार आणि बिहारचं सरकार या दोघांच्या विरुद्ध आहे। दोघांनी एकत्र येऊन तो जो ॲक्ट आहे, जो BTMC ॲक्ट, ज्याला 1949 म्हटलं जातं, खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये लागू झाल्यानंतर सर्व जुने ॲक्ट हे रद्द झालेले आहेत। तरीसुद्धा हा ॲक्ट तसा ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते संपूर्ण बुद्ध विहार हे फक्त भारतातल्या नव्हे तर जगातल्या सर्व लोकांचं तीर्थस्थान आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे, ही आमची मागणी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।